थांबा थांबा थांबा, झालाच आहे व्हिडिओ चालू, तर पूर्ण बघून जा. आणि आवडलेच व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं डेली रुटीन पाहायला भेटेल. आरी वर्क करते मी, त्या काही डिझाईन तुमच्यासोबत मी शेअर करेन. प्लस माझ्या मुलांसोबतची मस्ती, माझ्या काही रेसिपीज. तर हेच सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता व्हिडिओ एन्जॉय करा. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करतो आहे महाराजांपासून. कारण छान अशी देवपूजा झालेली आणि मस्त फुलं पण मला खूप छान सगळी भेटली होती. तर विचार केला मस्त आधी तुमच्याशी हेच शेअर करूया आपण. आणि ही देवपूजा माझ्या तक्षुने केलेली आहे आजची. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बोलण्यामध्ये थोडेसे शब्द बोबडे बोबडे येतील, कारण जर खूप आले जिभेलाच आणि त्याच्यामुळे थोडेसे बोलायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. पण आपलं काम आहे, केलंच पाहिजे. तर मस्त देवपूजा वगैरे झाल्यानंतर डोसे बनवलेले मी आम्हाला नाश्त्यासाठी आणि शेंगदाण्याची चटणी. तर ही शेंगदाण्याची चटणी आम्हाला खूप आवडते डोशासोबत, माझ्यापेक्षा जास्त मुलांना आणि तक्षच्या बाबांना आवडते. तर त्याच्यामुळे आज नाश्त्याचा बेत तरी हाच होता आणि एकत्र खातोय तिघंजण, कारण मुलांना माझ्यासोबत एका ताटात जेवायला आवडतं. तर म्हटलं चला खाऊया, खूप हट्ट केला त्यांनी. आणि आता त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी होती, जी की मला बनवायची होती पालकची भाजी आणि चपाती आणि भात. तर त्याच्यासाठी मी आता मस्त छान पालक धुवून म्हणजे चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तर धुवायला ठेवलंच आहे पातेल्यामध्ये. कढई गरम होते आपली, तर भाजी छान धुवून घेऊन कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. ही रेसिपी दाखवण्याचं कारण एकच आहे की सध्या पालकची म्हणा, मेथीची म्हणा, कुठलीही भाजी ज्या पारंपरिक पद्धतीने आपली मम्मी किंवा आजी बनवायच्या, ती रेसिपी आता बऱ्यापैकी मागं पडत चालली आणि लोक पालकचे पराठे, मेथीचे पराठे, पालक पनीर, डाळ पालक, लसुणी पालक, लसुणी मेथी, हे सगळ्या रेसिपीज पुढे यायला लागल्यात. आणि छान आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांची पण टेस्ट छानच असते. पण जे पारंपरिक पद्धतीने आपण जे जुने आपले बनवायचे जुन्या पद्धतीने, त्या रेसिपीज म्हणजे त्याची चव काहीतरी वेगळीच असते आणि मला तरी ती प्रचंड आवडते. तुम्हाला माझे एवढे व्लॉग बघितल्यानंतर समजलंच असेल, मी नवीन नवीन ट्राय करण्यापेक्षा जुन्या गोष्टी खाण्याकडे माझा जास्त भर असतो आणि मला ते आवडतं. आणि माझं हे पण आहे की मुलांना पण ती टेस्ट भेटायला पाहिजे जे आपण खात आलो आहे. आणि खरंच त्याच्यातच स्वर्गसुख आहे. आता हे नवीन आलं आहे ते काय कुठे पण खायला भेटतंच आहे, पण जुन्या चवी चाखायला द्यायला पाहिजे मुलांना. आणि आपण पण ते आठवणीत ठेवत राहिलं पाहिजे की हां, ही मम्मीच्या हातची टेस्ट होती, ही आपली आजी बनवायची, हे आपल्याला पण फील होत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अशा रेसिपीज बनवून खाणं खरंच गरजेचं आहे आणि त्या छान पण लागतात. तर मस्त पालक मी कढईमध्ये टाकून घेतला, थोडा परतून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला शिजायला लागेल एवढंच पाणी घातलेलं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी घालू तेव्हा त्या पाण्याला उकळी आली ना, त्याच्यानंतर ही हरभऱ्याची डाळ घालायची आहे. थंड पाण्यात डाळ घातली तर मग ती शिजणार नाही आहे. आणि झालं, आता मस्त डाळ मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर याला मी झाकून ठेवते आणि मस्त आता पालक शिजेपर्यंत लसूण सोलून घेते आणि शिजून जाईन तोपर्यंत, कारण जास्त वेळ नाही लागत त्याला. तर इकडे पाहू शकता तुम्ही, डाळ आणि पालक दोन्ही शिजलेलं आहे, लसूण माझं सोलून झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडे शेंगदाणे घेतलेत, हिरवी मिरची घेतली आणि लसूण, हे सगळं. तर शेंगदाणे पण थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचेत, लहान मोठे. असेच ह्या हटून भाजी बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये असे शेंगदाणे छान लागतात. तर जी डाळ आणि पालक आपण शिजवून घेतलं आहे त्याच्यामध्येच शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. आणि आता इकडे मी मिरची वाटून घेते. त्याच्यानंतर आपल्याला हे भाजीसाठी थोडंसं बेसन पीठ लागणार आहे, कारण ती मस्त अशी एकजीव व्हावी म्हणून, नाहीतर पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होऊन जाते.
तर ते एकत्र राहण्यासाठी थोडंसं बेसन पीठ पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं घालून घेतलं की त्याच कढईमध्ये मस्त हे रगडून घ्यायचं एकत्र, असं ग्लासने म्हणा, फुलपात्र असेल, तांब्या असेल, कशाने पण रगडा, पण ते मस्त रगडून घ्या. जेणेकरून ते असं मस्त एकजीव होईल. त्याच्यात ते जी डाळ आपण टाकली ती पण थोडीशी बारीक करून घ्यायची काही काही. आणि पालक पण मस्त रगडून घ्यायचा आहे. आणि हे सगळं असं हटून घेतलं की मग आता फोडणीची तयारी करायचीच आहे. तर त्याच्यासाठी मी लसूण मस्त कट करून घेतलेला आहे चाकूनी. आणि छान असं लाल करून घ्यायचं आहे लसूण. तर रेसिपी खूप सोपी आहे पण खूप चविष्ट लागते. तर लसूण लाल होत आलेला आहे आपला. आणि ह्याच्यामध्ये आपण ना आता हळद टाकून घेऊया थोडीशी, कारण मग ते बेसन पीठ आणि शेंगदाणे पण कच्चेच असतात, त्यामुळे थोडीशी पांढरी पांढरी दिसते भाजी. थोडीशी हळद घालायची आहे. आणि हे जे आपण कढईमध्ये मिक्स करून घेतलेलं ना, ते सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि लगेच पाणी नाही घालायचं. पहिलं तर ही जी फोडणी ती मस्त सगळ्या भाजीला मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कशी घट्ट पातळ भाजी लागते त्या ह्यानी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी ही कढई छान धुवून घेतली. त्याच्यामध्ये ते पीठ वगैरे ते राहिलेलं, त्याला ते भाजी वगैरे ते सगळंच मिक्स करून टाकलं आहे. आणि आता मस्त हे सगळं मिक्स करायचं आहे. बघायचं भाजी कशी झाली आपली, दाटसर झाली आहे का. आणि अजून एक प्रोसेस करायची आपल्याला. आता हे जेव्हा आपण मिक्स करतो आहे त्यातलीच थोडीशी भाजी घेऊन आपल्याला वाटून घ्यायची आहे. पण त्याच्यात आता हे मिरची मी वाटून घेतलेली आहे, ती काढून घेतली प्लेटमध्ये. आणि एका वाटीत मी ही जी भाजी काढून घेतली ही मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला, कारण फरक दिसेल तुम्हाला भाजीतला. तुम्ही आत्ता तर भाजी बघितलीच कढईमध्ये कशी दिसते. आणि ही थोडीशी एक वाटी भाजी आपण जेव्हा मिक्सरला वाटून त्या भाजीमध्ये टाकून घेईल ना, तेव्हा ती वेगळाच कलर, असा मस्त हिरवागार पालकचा कलर पण येतो. आणि ती भाजी छान एकजीव पण होते. तर पाहू शकताय किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे त्याला. आणि खायला पण मजा येते. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला उकळी आली की मीठ घालून घ्यायचं आहे. मी अजून मिरची ह्याच्यामध्ये घातली नाही आहे, कारण मला अंशुलसाठी भाजी काढायची आहे वेगळी. आणि तुमच्या घरी जर डायरेक्ट तिखट भाजीच बनवायची असेल तर जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ घालून ती हाटता ना, त्यावेळेसच त्याच्यामध्ये मिरची घालायची वाटलेली. आणि त्याच्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे. आता मला पहिलं हेच उकळून घ्यायचं आहे छान. आणि त्याच्यानंतर अंशुलला भाजी काढल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे. तर ह्याला मी आता 2 मिनटं झाकून ठेवते. आणि मस्त त्याला उकळी आली, छान ती भाजी शिजली बेसन वगैरे त्याच्यातलं, की मग मी आता अंशुलसाठी काढून घेते आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची. तर पाहू शकता भाजी किती क्रीमी दिसते. आणि हे कशामुळे दिसते, आपण मिक्सरला थोडंसं जेव्हा एक वाटी भाजी काढून वाटून घेतली ना त्याच्यामध्ये टाकायला, त्याच्यामुळे. तर मस्त आता मिरची घालून घेतलेली आहे मी. आणि मिरची घातल्यावरती अंदाजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालू शकता, कारण मिरची घातल्यानंतर थोडासा आळणीपणा येण्याची शक्यता असते भाजीला. मला गरज नाही वाटली, मी थोडीशी चाखून बघितली होती त्याच्यामुळे मी नाही घातली. तर मिरची घातल्यानंतर पण 2 मिनटं आता परत झाकून ठेवायचं आहे. आणि मग जेवायला घ्यायचंच आहे, कारण गरम गरम भाजी छान लागते. आणि भात वगैरे पण माझं होतं साईडला, तर मी फक्त तुमच्याशी भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर झाकून ठेवते 2 मिनटं आणि होऊन जाणार आपलं जेवण. तर तोपर्यंत मी आता इकडे अंशुलला भाजी चपाती चारून घेतली. आणि नंतर मला आणि तक्षला भात आणि भाजी खायची होती, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी भात भाजी खाऊन घेतली. आणि इकडे पाहू शकता तर तुम्ही संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. खूप छान दिसत होतं हे सगळं. त्याच्यानंतर तक्षचे बाबा पण आज लवकरच आले होते, तर मग त्यांना येताना मी एक हार पण आणायला सांगितलं होतं. म्हटलं एवढी छान देवपूजा केली, महाराजांसाठी एक हार पण आणा. आणि आम्हाला आता जायचं होतं बाहेर थोडंसं. तर मस्त निघायच्या आधी
देवाला नमस्कार वगैरे केला, दिवाबत्ती झालेली त्याच्यामुळे. आणि मग निघणार होतो बाहेर जायला. तर इकडे दिवा वगैरे खाली ठेवून घेतले, कारण किती वेळ लागेल माहीत नव्हतं बाहेरून यायला. आणि मग दरवेळी माझं बाहेर जाताना हे असतंच, दिवे मी खाली ठेवते, कारण सगळं फर्निचरच आहे आणि भीती वाटते वरून एखादं ते ग्रंथ वगैरे पुस्तक वगैरे पडलं त्याच्यावरती, तर त्याच्यामुळे थोडंसं भिवून राहिलेलं कधीही चांगलं. तर दोन्ही पण दिवे मी खाली ठेवून घेतले होते आता फरशीवरती, आणि निघतच होतो आम्ही आता. बाहेर पण काही नाही, सहज चाललो होतो. थोडेसे आले होते बाबा लवकर, त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं जाऊन येऊया. खूप दिवस झाले, आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला म्हटलंच त्या दिवशी की तुमच्याशी शेअर करेन. तर 1 आठवडा तक्षू ॲडमिट होता. त्याला फुफ्फुसावरती सूज वगैरे आलेली, सर्दी, कफ हे सगळंच खूप झालेलं, आणि उलटी आणि ताप त्याचा थांबत नव्हता. त्याच्यामुळे खूप बेकार गेले ते 10-12 दिवस, आणि त्याच्या आधी पण 8 दिवस त्याचं दुखतच होतं. त्याच्यामुळे आपला व्लॉग रोजच्या रोज आले नाही. तर इथून पुढे मी प्रयत्न करेन. आता पण मुलांच्या एक्झाम चालू आहेत, पण नक्की ट्राय करेन तुमच्यासोबत रोज किंवा 1 दिवसाआड भेटण्याचा. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.